स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, MIDC भरती 2023 विषयी अतिशय महत्त्वाचा अपडेट आलेला आहे। MIDCच्या ज्या ऑनलाईन परीक्षा होणार आहेत त्याच्या तारखा कन्फर्म झालेल्या आहेत आणि त्या तारखा समोर आलेल्या आहेत। आता तारखा आपल्याकडे कन्फर्म आलेल्या आहेत, तुमची परीक्षा कधी होणार आहे त्याविषयी अपडेट आलेलं आहे। तर तुमचं प्रवेशपत्र कधीपर्यंत उपलब्ध होईल याविषयी सुद्धा अपडेट समोर आलेले मित्रांनो। तर जर तुम्ही MIDC या पदभरतीसाठी कोणत्याही पदासाठी जरी अर्ज केला असेल, यामध्ये आपल्याला 10-11 वेगवेगळ्या पदांसाठी भरती आलेली होती। तर MIDC भरती 2023 मध्ये तुम्ही कोणत्याही पदासाठी अर्ज केला असेल तर त्याच्या परीक्षांच्या तारखा समोर आलेल्या आहेत आणि तुमचं प्रवेशपत्र तुम्हाला कधीपासून डाउनलोड करता येणार आहे त्याविषयी सुद्धा अपडेट समोर आलेले मित्रांनो। तर त्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत, त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्याअगोदर महत्त्वाचं म्हणजे MIDC भरती परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे आपण काही कॉमन विषयांच्या नोट्स काढलेल्या आहेत। यामध्ये कॉमन विषय कोणकोणते असणार आहे? मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी। ठीक आहे, तर या 4 विषयांच्या नोट्स हे जे 4 विषय तुम्हाला प्रत्येक पदासाठी असणार आहे, हे कॉमन विषय आहे। प्रत्येक पदासाठी तुम्हाला यावरती प्रश्न विचारले जाणार आहे। तर या 4ही विषयांच्या नोट्स अतिशय कमी किमतीमध्ये तुम्हाला आपण आपल्या टीम कडून उपलब्ध करून देतोय। जर तुम्हाला पाहिजे असेल तर या 4ही विषयांच्या नोट्सची प्राइस आपण फक्त 160 रुपये ठेवलेली आहे। तुम्हाला इथे खाली एक नंबर दिसत असेल, या नंबरवरती फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला फक्त 160 रुपयाचं पेमेंट करायचं आहे आणि त्यानंतर याच नंबरवरती, ठीक आहे, हा जो नंबर दिसत आहे याचवरती पेमेंट करून याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती फक्त स्क्रीनशॉट पाठवायचा आहे। स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला MIDC भरती परीक्षेसाठी 4ही विषयांच्या नोट्स उपलब्ध करून दिल्या जातील। तर चला आता तुमची परीक्षा कधी होणार आहे त्याविषयी माहिती जाणून घेऊया। इथं लघु लेखक आपल्याला उच्च श्रेणी गट क चं पद आहे, त्यानंतर लघु लेखक निम्न श्रेणी गट क चं पद आहे आणि त्यासोबत लघु टंकलेखक गट क चं पद आहे। हे जे 3 पदांचं जे पेपर आहे 30 मार्च 2024 रोजी होणार आहे। हे तुम्हाला समजून आलं। वरच्या 3 पदांचे पेपर 30 मार्चला होणार आहे। कनिष्ठ अभियंता या पदाचं जर म्हटलं तर आपल्याला यामध्ये गट क चं पद आहे, 2 एप्रिल रोजी या पदाचं पेपर होणार आहे। त्यानंतर जर म्हटलं तर 3 एप्रिलला कार्यकारी अभियंता, ठीक आहे, स्थापत्य गट अ चं पद आहे आणि उप अभियंता स्थापत्य गट अ चं पद आहे। ठीक आहे, तर या पदाचे जर म्हटलं तर आपल्याला 3 एप्रिल 2024 रोजी पेपर झालेले बघण्यासाठी भेटणार आहे। ठीक आहे, 2 एप्रिल आणि 3 एप्रिल हे तुम्हाला समजून आलं। पुढे 3 एप्रिलला अजून आपल्याला वेगवेगळ्या पदांचे पेपर बघण्यासाठी भेटणार आहे। यामध्ये जर म्हटलं तर लेखा अधिकारी गट ब आणि वरिष्ठ लेखापाल गट क या पदाचे पेपर 3 एप्रिललाच होणार आहे। हे तुम्हाला समजून आलं। अजून बघा, पुढे अजून जर म्हटलं तर वेगवेगळ्या अजून पदांचे 3च तारखेला पेपर होणार आहे। सहयोगी रचनाकार गट अ चं पद आहे, उपरचनाकार गट अ चं पद आहे, त्यानंतर सहाय्यक रचनाकार गट ब चं पद आहे, हे ब चं पद आहे। तर या 3ही पदांचे 3 तारखेलाच पेपर होणार आहे। म्हणजे टोटल जर म्हटलं तर 30, त्यानंतर 30 तारखेला पेपर झाल्यानंतर 2 आणि 3 तारखेला आपल्याला या परीक्षांचे पेपर झालेले बघण्यासाठी भेटणार आहे। ठीक आहे, MIDC परीक्षा 2023। तर यामध्ये जर म्हटलं तर अशा प्रकारचे 10 ते 11 पद बघण्यासाठी भेटले होते। तर या बाकी 10 ते 11 पदांचे पेपर जर कोणत्या तारखेला होणार आहे त्याच्या तारखा समोर आलेले आहे। आता तुम्हाला तुमचं प्रवेशपत्र कधीपर्यंत उपलब्ध होईल ते देखील सांगतो। परीक्षेच्या 5 ते 7 दिवस अगोदर तुम्हाला तुमचं प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहे। इथं 30 तारखेला ज्यांचा पेपर आहे त्यांना 25 तारखेपर्यंत आरामशीर प्रवेशपत्र डाउनलोड करता येऊन जाईल। ठीक आहे, आणि बाकीच्या पदांचे सुद्धा 25 तारखेपासून इथं प्रवेशपत्र उपलब्ध होऊन जाईल। तर अशा प्रकारचं आपल्याला MIDC परीक्षा 2023 विषयी हे अपडेट बघण्यासाठी भेटलेले अजून काय महत्त्वाची माहिती आहे ती जाणून घेण्या अगोदर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या पुस्तकांची माहिती देत आहे। तर बघा मित्रांनो, पोलीस भरती 2024ला सुरुवात झालेली आहे, त्या हेतूने अतिशय महत्त्वाच्या पुस्तकांची माहिती तुम्हाला देत आहे। यातील सर्वात पहिलं आणि आपल्यासाठी बेस्ट पुस्तक असणार आहे पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच। यामध्ये 1-2 नव्हे तर जुन्यापासून तर नवीनपर्यंत 2023च्या लेटेस्ट प्रश्नपत्रिकेपर्यंत सर्व प्रश्नपत्रिकेचा संच एकत्रित उपलब्ध करून दिलेला आहे मित्रांनो। हे एकदा प्रॅक्टिससाठी पुस्तक घेतलं तर तुम्हाला दुसरं घेण्याची गरज पडणार नाही। जुन्यापासून तर नवीन, ठीक आहे, सर्व प्रश्नपत्रिका आणि त्यासोबत महत्त्वाचे प्रश्न संच हे सर्व काही तुम्हाला यामध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत मित्रांनो। ठीक आहे, तर यामध्ये हे पुस्तक तुम्ही आता 2024चं लेटेस्ट पुस्तक वापरू शकता। स्मार्ट पब्लिकेशन नांदेडचं हे पुस्तक आहे। त्यासोबत तुम्हाला हे थोडंसं मोठं पुस्तक, थोडं छोटं पुस्तक पाहिजे असेल तर प्रश्नपत्रिकाचा संच सरावासाठी तुम्ही हे 95 प्रश्नपत्रिका संच हे देखील 2024चं आवृत्ती आहे, हे पुस्तक तुम्ही वापरू शकता। आणि स्पेशल जर म्हटलं तर बुद्धिमत्ताची तयारी करायची असेल तर बुद्धिमत्तासाठी बुद्धिमत्ता चाचणी हे पुस्तक तुम्ही वापरू शकता। तर हे काय महत्त्वाची मार्केटमध्ये नवीन पुस्तकं आलेले आहेत मित्रांनो। तर हे स्मार्ट
स्टडी पब्लिकेशनची पुस्तके हे तुम्ही तुमच्या अभ्यासासाठी नक्कीच वापरू शकता। हे सर्व पुस्तकं तुम्हाला तुमच्या जवळच्या पुस्तक स्टोअरला किंवा ऑनलाईन सुद्धा तुम्हाला बघण्यासाठी भेटून जातील, तिथून तुम्ही खरेदी करू शकता। पुढे महत्त्वाचं जर म्हटलं तर हॉल तिकीट विषयी इथे माहिती दिलेली जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता। इथे सांगितलेलं आहे परीक्षेच्या 7 दिवस, ठीक आहे, किमान कमीत कमी 7 दिवस अगोदर इथं उपलब्ध करून देण्यात येणार आहे। मी तुम्हाला सांगितलं 7 ते 5 दिवस अगोदर, कधी कधी थोडं लेट होतं, 5 दिवसाच्या अगोदर तुम्हाला आरामशी तुमचं हॉल तिकीट जे प्रवेशपत्र आहे ते डाउनलोड करता येणार आहे मित्रांनो। अशा प्रकारची इथं माहिती दिलेली आहे आणि बाकी जर म्हटलं तर हे अशा प्रकारचं MIDC भरती 2023चं हे अपडेट असणार आहे मित्रांनो, ठीक आहे। तर अशा प्रकारचे या अपडेटविषयी माहिती दिलेली आहे। या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। या पदासाठी आपण काय महत्त्वाच्या नोट्स देखील काढल्यात, नोट्स विषयी सुद्धा माहिती दिलेली आहे। पाहिजे असेल तर पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवायचा, 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला नोट्स भेटून जातील। तर चला, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बेल येते तिला क्लिक करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।